काम मी उरकलं होतं लवकर कशासाठी, कारण की आपला मसाला संपलाय 2 दिवस झालं. दुर्गा लागलंय तिला आधीच. म्हणलं होतं थोडासा आराम करावं, पण असं सगळीकडे पसारा दिसला कशाचा आराम तरी करू वाटतंय. मग कंबरी दुखत होते, पण उठले तरी पण आत्या पण होत्या लय वेळ. आत्या गेल्या थांबून परत थेरपीला. मग आपली उठले, आपलं पसारा आवरा घेतला, कपाट्या आवरलं बघा. बांगड्याही नीट ठेवल्या, राधूच्या पण माझ्या पण. आणि कपाटातलं जेवढं सामान होतं ते पण नीट ठेवलं. आणि पिशवीमध्ये आहेत काठापदराच्या साड्या, ह्याच्यामध्ये ठेवल्यात. आणि बाकीच्या वापरायच्या बघा अशा मी घड्या घालून ठेवल्यात. मला काय एवढ्या घड्या नीट घालता येत नाहीत, पण तसं जमन तसं घातल्यात बघा. इथं होते राधूचे कपडे, पण जागा चेंज केली आता. रूममध्ये मी आणून ठेवल्या साड्या बघा. तर इथं खाली राधाचे कपडे होते, दुर्गाची होती बघा. आता मी ठेवल्यात राधूचे कपडे घड्या घालून. एका साईडला पॅन्ट, एका साईडला टी शर्ट आणि एका साईडला मोठे ड्रेस आहेत बघा. दिसणार नाहीत, बनेला खूप आहेत बघा टी शर्ट. तर इथं पण कपाट आवरलं, सगळं पुसून घेतलं या. आणि फुलंही सगळं नीटनाटकं ठेवलं. सगळी धूळ बसली होती. आता म्हणलं हळदी कुंकाचा पण कार्यक्रम ठेवायचा आहे आज, नाही तर उद्या बघा. तर ह्या पिशवीमध्ये बघा ह्यांच्या वया आहेत, सामान असते त्यांचं काय ते. आणि टायमिंग बघा संध्याकाळचा किती झाला आहे. आणि सगळं पुसून घेतलं, टी व्ही पण पुसून घेतला, टेबलही. आता मुलांना केला शिरा. भूक लागली राधू म्हणली, तर शिरा असा मस्त असा लाल भाजून घेतला आहे, सॉरी गरा भाजून घेतला आहे लाल बघा. आणि आता मापलून पण घेतला आहे बघा, झाकून ठेवला होता. 7 वाजल्यात, संध्याकाळचा टायमिंग आहे. आणि दूध पण तापलं होतं असं, तर मुलांना खायला द्यावं म्हणलं. लागलंय तिला आधीच. पोरगी दोन दिसणं वरनं आली की तयार होत. हाऊस तर लय खेळायची तिला. आता 10 वाजले असते ना, आलोच आहे उशिरा. कार्तिकी सोड तिला खाली, खेळते ती सोड. फक्त येताना ना तिच्या साईडला बस, एका हाताला धर, मग काय होत नाही. ते हेत ना जरा घसरतंय राहीत पर्यंत. कुठं गेली ही 2 जण? ती आपली गप्पा मारत बसल्यात इकडं. मस्त अशी गप्पा मारत बसली, हसत्यात पण. त्यांचं काय वेगळंच असतंय. मुलांना फिरवून आणलं, बराच वेळ गेला बघा बाहेर. आता 11 वाजलेत. आल्या राधू अजून लिखाण करायला बसली. दिवसभर पण अभ्यास करत होती, ट्युशनला पण अभ्यास करत होती. 39 शब्द होतं, एक शब्द 10 वेळा लिहायचा बघा, त्याचा अर्थ पण आणि इंग्लिशमध्ये पण. आज शनिवार होता. सकाळच्या पारी मुलांना दोघाला पण शाळेत लावलं. आणि माझा स्वयंपाक पण झालाय. आता देवपूजा इथं करून घेतली आणि थोडीशी रांगोळी पण काढून घेतली. तर सकाळी बघा मी देवपूजा करत होते, त्या टायमाला ओम आलता शाळेतनं. ना तर तुम्ही म्हणता तू तर म्हणली मुलं शाळेत गेलात, कारण आज शनिवार आहे. आणि मी देवपूजा करायला लागले, म्हणजे निम्मी देवपूजा करून झाली माझी. आणि तो शाळेतनं आला. 10 वाजल्या होत्या बघा. आणि आता सगळं काम झालंय माझं. आता 1:15 वाजली आहे, म्हणजे जवळजवळ 1:30 वाजत आली. आता राधू जाईन ट्युशनला 2 वाजता. आणि सगळं काम मी उरकलं होतं लवकर कशासाठी, कारण की आपला मसाला संपलाय 2 दिवस झालं. आणि ऑर्डरी तर भरपूर येऊन पडल्यात बघा. तर मसाला करायचा आहे, पण विषय असं झालं की कांदा आणि लसूण संपलंय. तर ह्यांना फोन केला, लसूण कांदा आणून द्या, संपल्यात सगळं बघा सामान. तर ह्यांनी म्हणलं आणतो, पण दुपार होईन यायला. आता दुपार तर होत आली, आता झालीच म्हणायचं. 1 वाजून गेली, 1:30 वाजत आली. तरी पण म्हणतात दुपारनं आणून देतो. आता कधी आणतात काय माहिती. तर कांदा चिरून वाळवायचा आहे आणि उद्या मसाला करायचा आहे. आता वाटत नाही की कांदा वाळण, चिरून तर ठेवायचा आणि हवेला ठेवायचा बघा रात्रभर फॅनच्या हवेखाली. आणि सकाळनं तर ऊन पडतंच बघा, 9-10 वाजले की मग उन्हाला टाकायचा. आणि दुपारनं आपलं सगळं सौदा भाजायचा, म्हणजे सामान बघा सौदा म्हणतात त्याला. तर असू द्या, आता उरकलं तर खरं. फक्त मी फरशी पुसायची ठेवली होती, कारण मला जायचं होतं वरच्या घरी. पण आता मी फरशी पण पुसून घेते. व्हायला आहे चांगला बघा, फक्त रूम आणि थोडं किचनच खराब होतं. किचन पण एवढं खराब होत नाही, कारण किचन मी सारखं पुसत असते तिथं.
आता तुम्हाला तर माहितीच आहे, किचनमध्ये काम करत असलं की सारखं सारखं आपण काही ना काय पुसून घेत असतो बघा, त्याच्याबरोबरच मग पुसलेलं असतं या. तर असू द्या, घेते फरशी पुसून. आणि बाथरूम हे तर काय सगळी कालच घासली होती. तर मला वाटतंय आजच हळदी कुंकाचा कार्यक्रम करा, पण आज शनिवार आहे, आज करतात का नाही मला सांगा. मला काही ह्यातलं एवढं काय माहिती नाही, त्यातलं काय माहितीच नाही, त्याच्यामुळं तुम्हालाच विचारते. जर तुमच्या कमेंट आल्या करतात तर करीन आज, नाही तर मग उद्या. आणि काल कपाट सगळी नीट ठेवली, कपडे हे बघा भरपूर वेळ गेला, 2-3 तास त्यातच गेलं. 4 वाजल्यापासून ठेवत होते, 6 वाजल्या. काल आत्या पिहू पण दुपारी येतच होत्या. पिहू पण चांगली खेळली बघा. परत गेल्या तिकडं थेरपीला. 3 नाही बघा 4 वाजता. कारण मी 4 वाजता कपाट आवराय घेतलं होतं, आत्या पिहू तिकडं गेल्यावरती. तोपर्यंत मुलं खेळतच होती घरात. आणि हे तर मी दुर्गाचे कपडे ठेवल्यात. आता सारखं सवय लागली होती तिकडं तिला हात घालायची, ती जाते राधूच्याच कपड्याला हात लावायला सारखे. मग पण सकाळी तिकडंच गेली. इथं होते राधूचे कपडे, तिकडं ठेवल्यात मग राधूचे कपडे. आणि माझ्या साड्या बघा आता, आणि ह्यांचे ठेवल्यात ह्या कप्प्यात इकडं वरती. इथं बघा दुर्गा माऊची वापरायचे कपडे. आणि ह्या पिशवीमध्ये 2-3 फ्रॉके आहेत नव्याच बघा, गुलाबी कलरच्या. दुर्गाची काही एवढी कपडे नव्हती, म्हणलं राधूचे सगळे कपडे तिकडं बसतात म्हणून तिथं ठेवली आपली. सुट्ट्या असली की ही पोरं बघा आपल्या अशी इकडं खेळतात. खेळतोय सायकल, शाळेतनं आल्यापासून सायकल खेळतोय 10 वाजल्यापासून. आणि अजून त्याने तर काही जेवण केलं नाही. शाळेतनं भात खाऊन आलाय आणि दिलेलं चपाती आणि बेसनपोळी पण खाऊन आलाय. इकडं कपडे वाळायला टाकल्यात बघा, फक्त कडच्या साईडचे कपडे आपले नाही तर बाकीचे आपलेत. आणि इकडं पण टाकल्यात, आज कपडे लय होते बघा, इथून तिथून सगळे कपड्याच लय होते. मुलांच्या शाळेचे पण धुतले, तरी राधूचा एक ड्रेस आणि दुर्गाचा एक ड्रेस राहिलाय अजून धुवायचा. तुम्ही तर बघितलंच, रात्री मुलांना घेऊन गार्डनला गेलतो बघा. आणि मी ह्यांना फोन केला होता 6 वाजता. म्हणलं काम झालं असलं लवकर तर घरी या. मला म्हणलं का, म्हणलं असंच म्हणलं मुलांना घेऊन थोडं बाहेर जाऊयात. म्हणलं भरपूर दिवस झालं बाहेरच गेलो नव्हतं मुलांना घेऊन. आणि राधू पण अभ्यास करून करून कंटाळली होती, कारण दिवसभर पण अभ्यास, शाळेत पण अभ्यास होता. आणि रात्री पण आल्यावर ती अभ्यासच करत होती, तुम्ही बघितलं. आणि मग तिला मी कसं तरी खवळून झोपवलं. आणि तिचं 5 शब्द बघा राहिलं होतं इंग्लिशचं. आणि ह्यांनी आलं घरी, तासभर फोनवरच बोलत बसलं. ह्यांनी आलं की केशव भाऊजी पण आलं. ह्यांनी तिकडच फोन केला भाऊजींना आणि मुलांना बोलवून घेतलं. त्यांना पण भारी वाटलं मुलांना. मग येताना ह्यांनी खायलाही चारलं बघा सगळ्यांना. राधूला वडापाव काय खाऊन दिला नाही, स्ट्रॉबेरी ज्यूस घेतला होता, तिला प्यायला दिला आणि त्यातला थोडा पिल्ल्याला पण दिला. आणि बाहेर गेल्यावरती मुलांना पण तेवढंच बरं वाटलं, सगळे एकत्र मिळून खेळले पण. आणि ताईंना पण बरं वाटलं बघा, ताई पण झोपेत उठून आल्या होत्या. कशाने? त्याचा डोळा सकाळीच लाल झालता, शाळेत चालला होता त्या टायमाला. ते कुठले मोबाईल बघतो, ते कधीतरीच बघतो, 5 मिनिटं बघतो. त्याला तर माहिती आहे त्याच्या हातात मोबाईल नसतो पण कधी फोन. अगं त्याच्या डोळ्यात काहीतरी गेलं तो, ते कसा चोळतोय हाय का, म्हणून ते लाल होतं. सकाळी शाळेत जाताना पण डोळा लाल झरीत होता, डावा डोळा. ए दुर्गा चल घरात, चला बस झालं माती खेळायचं. ओम पेपर जवळ, चला तुमचा अभ्यास घेते थोडा, चला चला जरा वाचनावर जरा भर दे.